नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील नदी प्रणाली. यामध्ये आपण कव्हर करणार आहोत महत्त्वाच्या दोन नद्या, एक आहे गोदावरी आणि दुसरी भीमा नदी. ज्या उर्वरित नद्या आहेत म्हणजे नर्मदा, नंतर तापी, कृष्णा आणि हे कोकण नदी प्रणाली, हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. चला तर सुरू करूया टॉपिकला सुरुवात करण्याआधी हे लक्षात ठेवा, या टॉपिकवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आहेत. हा सर्व पाठांतराचाच पार्ट आहे बघा, की नदीचा उगम कुठे झाला, शेवट कुठे आहे, नंतर तिच्या उपनद्या कोणत्या आहेत, त्यांचा संगम कुठे झालेला आहे आणि त्याच्यावर असणारी महत्त्वाची धरणे. याच टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो. तर हे सर्व जे घटक आहेत ते फॅक्ट सगळे पाठच ठेवणे. चला तर सुरू करूया टॉपिकला. हा आहे इथे सह्याद्री पर्वत. हा जो सह्याद्री पर्वत आहे हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. इकडे येतात त्याच्या कोकणातील नद्या, नंतर ह्या इकडे मेनलँडमधल्या नद्या. इथे आहे दख्खन पठाराचा उतार बघा, हा असा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे इथे ज्या नद्या उगम पावतात ना, त्याचा आपसुकच जो प्रवाह आहे, प्रवाहाची गती कशी आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणून ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. जे नदी ज्या दिशेला जाते ती त्याची दिशा गणली जाते. या नद्या आहेत सगळ्या पूर्ववाहिनी आणि प्रमुख जलविभाजक आहे सह्याद्री. याशिवाय इथे डोंगर रांगा कोणत्या आहेत, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव. यामुळे काय होतं, गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जातात. तर हे जे पर्वत आहेत आणि त्यामध्ये जे नदी खोरे त्यांनी विभाजित केलेले, याचा क्रम बघा. सर्वप्रथम इथे आहे सातपुडा, हे ते सातमाळा, अजिंठा, नंतर इथे हरिश्चंद्र, बालाघाट डोंगर रांगा आहे आणि इथे जवळपास शंभू महादेव. इथे आहे नर्मदा नदी, नंतर तापी, पूर्णा, नंतर इथे गोदावरी, इथे भीमा आणि इथे आहे शेवटी कृष्णा नदी. तर हा क्रम लक्षात ठेवा की कोणती नदी खोरी आहे आणि कोणता पर्वत त्यांना विभाजित करतोय. म्हणजे ही डोंगररांग तुम्हाला कन्फर्म विचारतात, तर लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. आता बघूया प्रमुख नदीखोऱ्यांनी व्यापलेला भूभाग. गोदावरीचे नदीखोरे आहे एकूण 49% भूभागावर, नंतर भीमा आणि कृष्णा नदीखोरे 22.6% भूभागावर, नंतर येथे तापी पूर्णा खोरे. जे तापी पूर्णा आहे ते 16.16% भागावर आहे. सर्वात मोठे खोरे येते गोदावरी, नंतर येते भीमा आणि कृष्णाचे आणि नंतर क्रम येतो तापी पूर्णाचा. जी नर्मदा नदी आहे ती फक्त 54 किलोमीटरसाठी महाराष्ट्रातून वाहते. तर सगळ्यात छोटी नदी येते नर्मदा आणि त्याच्या अगोदरचा जो क्रम येतो तो येतो कोकण नदी प्रणालीचा. म्हणजे हे लक्षातच ठेवा, गोदावरी, भीमा, नंतर कृष्णा, तापी, नंतर कोकण नदी प्रणाली आणि सगळ्यात शेवटी नर्मदा. हा कसा आहे, उतरता क्रम आहे नदीखोऱ्यांचा. त्यांनी किती भूभाग व्यापलेला आहे यानुसार. सर्वात जास्त भूभाग आहे व्यापलेला तो गोदावरी नदीने आणि सर्वात कमी आहे नर्मदा. हा क्रम तुम्हाला आयोग विचारत असते, क्रम लक्षात ठेवा. आता बघूया गोदावरी नदी. या खोऱ्याने महाराष्ट्रातला सर्वात मोठा भूभाग म्हणजे 49% भूभाग व्यापलेला आहे. अत्यंत महत्त्वाची पूर्ववाहिनी नदी आहे. आपण गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगाही म्हणतो. ही नदी मिळते बंगालच्या उपसागराला, ही मिळते आंध्र प्रदेशमध्ये. या नदीचा उगम झाला आहे ब्रह्मगिरी टेकडीवर त्र्यंबकेश्वर येथे. महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे 668. नंतर डाव्या तीरावरील उपनद्या आहेत कादवा, शिवना, पूर्णा, प्राणहिता, आसना. उजव्या तीरावरील नद्या आहेत दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती आणि मांजरा. या नदीचा शेवट होतो बंगालच्या उपसागरामध्ये आंध्र प्रदेशमध्ये. गोदावरी नदी एकूण 3 राज्यातून वाहते. सर्वप्रथम आहे इथे बघा त्र्यंबकेश्वरला उगम, नंतर इथे येते तेलंगणामध्ये, नंतर आंध्रमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये बंगालच्या उपसागराला तिचा शेवट होतो. आता बघूया दक्षिण पूर्णा नदी. या नदीला दक्षिण पूर्णा नदी का म्हणतात की एक तापी नदीची जी उपनदी आहे ती तिला डाव्या तीरावर जाऊन मिळते. इथे येते गोदावरी नदी, ही आहे तापी, इकडे वाहते. नंतर ही गोदावरी नदी, या साईडला ही पूर्णा नदी या गोदावरी नदीला येऊन मिळते. तर ही जी आहे ही आहे उत्तर पूर्णा नदी म्हणतो तिला आणि हिला म्हणतात दक्षिण पूर्णा. ही आहे गोदावरी नदीची उपनदी. ही एक प्रमुख उपनदी आहे गोदावरी नदीची. हिचा उगम होतो अजिंठा डोंगररांगांमध्ये आणि ती डाव्या तीरावरून गोदावरीला मिळते.
उगम आहे अजिंठा डोंगर रांगेत. तिची लांबी आहे 273 किलोमीटर. डाव्या तीरावरनं येते खेळणा नदी आणि उजव्या तीरावर उपनद्या आहेत अंजना, गिरजा, कापरा आणि दुधना. इथं संगम होतो कोटेश्वर येथे. हे इथे गोदावरीला येऊन मिळते. आता बघा मांजरा नदी. ही नदी बीड जिल्ह्यातील पाटोदा पठारावर उगम पावते. इथं उगम आहे बीड जिल्ह्यामध्ये. नंतर ही जी नदी आहे ती गोदावरीला उजव्या तीरावरून येऊन मिळते आणि ही महत्त्वाची उपनदी आहे उजव्या तीरावरची. उगम आहे पाटोदा पठार बीड जिल्ह्यात. लांबी आहे 724 किलोमीटर. तिच्या डाव्या तीरावरनं नद्या आहेत उपनद्या तिरू, लेंडी आणि मन्नेर. तर उजव्या तीरावरून नद्या मिळतात तावरजा, तेरणा आणि गिरणा. कुंडलवाडी येथे तिचा गोदावरीमध्ये ती गोदावरीत जाऊन मिसळते. इथे संगम आहे बघा कुंडलवाडी येथे. आता आहे पैनगंगा नदी. ही वर्धा नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे. इथं उगम देखील अजिंठा डोंगररांगांमध्ये होतो. अजिंठा डोंगररांगामध्ये इथे बुलढाणा इथे उगम होतो. इथं लांबी आहे 495 किलोमीटर. डाव्या तीरावरनं उपनद्या येतात पूस, अडाण, आरणा, वाघाडी, खुनी आणि अर्णावती. तर उजव्या तीरावरनं एकच उपनदी येते, ती आहे कयाधू. आता मला कमेंटमध्ये सांगा की कयाधूच्या तीरावर कोणते महत्त्वाचे शहर वसलेले आहे. इथं संगम होतो गुग्गू जवळ. वर्धा नदीलाही जाऊन मिळते. आता बघा वर्धा नदीचा उगम आहे मध्य प्रदेशातील सातपुडा रांगेत. वैनगंगा नदीसोबत तिच्या संगमातून प्राणहिता नदी तयार होते. तर प्राणहिता, पैनगंगा, आता या नद्यांबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते ते बघा. सर्वप्रथम येते ही पैनगंगा नदी. ही आहे पैनगंगा नदी. इकडनं येते वर्धा नदी. पैनगंगा या वर्धाला येऊन मिळते. उजव्या तीरावरनं मिळते हे लक्षात ठेवा. नंतर ही वर्धा ही समोर जाते आणि इथे येते वैनगंगा नदी. ही आहे वैनगंगा. ही पैनगंगा आहे. ही वर्धा. इथून समोर जो त्यांचा एकत्रित संगम आहे वर्धा आणि वैनगंगेचा, हिला म्हणतो आपण प्राणहिता. आणि मग ही गोदावरीला जाऊन मिळते. प्राणहिता काही एक सेपरेट नदी नाहीये, तो फक्त दोन नद्यांचा संगम आहे एकत्रित, वर्धा आणि वैनगंगा याचा. तर हिचा उगम आहे सातपुडा रांगेत बैतूल जिल्ह्यामध्ये. लांबी आहे 455 किलोमीटर. डाव्या तीरावरील उपनद्या आहेत कार, बोर, नंद, इरई आणि पैनगंगा. पैनगंगा नाही, ही उजव्या तीरावरून येते. उजव्या तीरावरून आहे पैनगंगा, वेंबला, निरगुडा आणि विदर्भा. यांचा संगम कुठे होतो तर तपराळा येथे संगम होतो. आणि इथून पुढे हिला म्हणतात प्राणहिता नदी. आता बघूया वैनगंगा नदी. हिचा उगम आहे मैकल पर्वतरांगांमध्ये. हे आहे मध्य प्रदेशमध्ये. वर्धा आणि वैनगंगेचा संगम होतो तपराळा येथे. तिथून पुढे जी नदी आहे तिला आपण प्राणहिता म्हणतो. म्हणजे वर्धा आणि वैनगंगेचा एकत्रित संगम. ही आहे वैनगंगा. इथनं मिळते वर्धा, हिला येऊन मिळते इथे पैनगंगा. आणि हा जो प्रवाह आहे इथला एकत्रित प्रवाह, याला आपण प्राणहिता म्हणतो. उगम आहे मैकल पर्वतरांगेत शिवनेरी जिल्ह्यामध्ये. लांबी आहे 295 किलोमीटर. ही आहे महाराष्ट्रातील लांबी, हे लक्षात ठेवा. डाव्या तीरावरून नद्या येऊन मिळतात सूर, चुलबंद, गाढवी, खोब्रागडी, वाघ, कटराणी आणि डोंगरी. तर उजव्या तीरावरील उपनद्या आहेत कन्हान, पेंच, नाग, मूल, अंधारी आणि बावनथडी. इथे ही नाग नदी महत्त्वाची, हे लक्षात ठेवा. या तीरावर एक महत्त्वाचे आर्थिक शहर वसलेले आहे, हे मला कमेंटमध्ये सांगा. या दोन नद्यांचा संगम तपराळा येथे होतो. दोन नद्या कोणत्या आहेत, वर्धा आणि वैनगंगा. याला पुढे प्राणहिता या नावाने संबोधतात. आता आहे प्राणहिता नदी. ही वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या संगमातून तयार झालेली नदी. ही काही सेपरेट नदी नाही, हे लक्षात ठेवा. फक्त ह्या दोन नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे, ती आहे प्राणहिता. ही गोदावरी नदीला मिळते. तर ही कुठे मिळते, नगरम किंवा सिरोंच्या इथे. ही गोदावरीला मिळते डाव्या तीरावरनं. याचा उगम ही नदीच नाही, हा फक्त एकत्रित प्रवाह आहे, हे लक्षात ठेवा. संगम होतो या दोघांचा, संगम तपराळा इथे आहे. तिथून पुढे तिला प्राणहिता म्हणतात. हा एकूण प्रवाह आहे 117 किलोमीटरचा. उपनद्या नाही आहेत. नंतर नगरम सिरोंचा गडचिरोली येथे, ती गोदावरीला जाऊन मिळते. ही आहे गोदावरी नदी आणि ही प्राणहिता नदी. आता आहे गोदावरीची शेवटची महत्त्वाची उपनदी इंद्रावती नदी. हिचा उगम आहे ओडिशा राज्यामध्ये कलाहंडी येथे. ही नदी महाराष्ट्रातून वाहत जाऊन पुढे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरीला मिळते.
उगम आहे ओडिशा राज्यात कलाहंडी जिल्ह्यामध्ये. एकूण लांबी आहे 529 किलोमीटर. डाव्या तीरावरील नद्या आहेत बांदिया, अंकेरा, डोंगरी आणि कोठारी. उजव्या तीरावरून नद्या नाही आहेत. नंतर सोमनूर, गडचिरोली येथे ही नदी गोदावरीला डाव्या तीरावरनं येऊन मिळते. आता गोदावरी नदी रिवाइज करूया एकदा. हे बघा, ही आहे गोदावरी नदी. सर्वप्रथम इकडनं येतात कादवा, शिवना, खाम या नद्या. नंतर येते दक्षिण पूर्णा नदी. नंतर आहे पैनगंगा नदी. पैनगंगा नदी मिळते वर्धा नदीला. नंतर येते वैनगंगा नदी. ही प्राणहिता आहे. नंतर येते ती गोदावरीला जाऊन मिळते. मग शेवटी इथे येते इंद्रावती. इकडनं आहे दारणा, प्रवरा, बोर, सिंदफणा, नंतर कुंडलिका. हे सोडून महत्त्वाची जी उपनदी आहे ती आहे मांजरा. इथे आहेत तिरू, लेंडी, मन्याड, नंतर तावरजा, तेरणा, गिरणा. तर महत्त्वाचे फक्त लक्षात ठेवायचे हे दक्षिण पूर्णा, नंतर पैनगंगा, वर्धा, वैनगंगा आणि ही इंद्रावती. इकडनं आहे मांजरा. आता बघूया दुसरी महत्त्वाची नदी भीमा नदी. भीमा नदी ही महाराष्ट्रात सेपरेट वाहते बघा. तशी ही कृष्णेची उपनदी आहे, पण येथून येते कृष्णा, ही आहे भीमा. पण हिचा जो संगम आहे तो महाराष्ट्राबाहेर होतो, म्हणून हिला महाराष्ट्रामध्ये एक सेपरेट नदी म्हणूनच गणल्या जाते. भीमा आणि कृष्णा या नदीखोऱ्यांचा जो भूभाग आहे तो आहे 22.6% पूर्ण व्यापलेला त्याने. हिचा उगम आहे पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर येथे आणि पुढे ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते. उगम कुठे? पुण्याजवळ भीमाशंकर येथे. लांबी आहे 451 किलोमीटर. डाव्या तीरावरील नदी आहे वेळघोड आणि सीना, ह्या 3 नद्या. तर उजव्या तीरावरनं नद्या येतात कुकडी, भामा, कर्हा, इंद्रायणी, नंतर मुळा, मुठा, अंबी व मोसी. हे सोडून नीरा आणि मान. कृष्णा आणि भीमाचा संगम कुठे होतो? तर रायचूर जवळ कुरुगुड्डी येथे. हे आहे कुरुगुड्डी येथे या 2 नद्यांचा संगम होतो. उगम आहे भीमाशंकर येथे. डाव्या तीरावरील नद्या आहे वेळघोड, सीना. नंतर इकडनं आहे कुकडी, भामा, इंद्रायणी, मुळा, मोठा आणि पवना. आता आपण 2 नदी प्रणाली बघितल्या बघा महत्त्वाच्या, गोदावरी आणि भीमा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उर्वरित नद्या बघूया. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.